नमस्कार फ्रेंड्स, तर तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर चला, मी आज तुम्हाला दाखवणार आहे एक मी पार्सल मागवलेलं आहे आशा आयुर्वेदाकडून, जिथे की माझी ट्रीटमेंट चालू आहे. मी जाऊ शकत नाही, त्यामुळं मी काय केलं आहे, पार्सलच मागवले. कारण जायला यायला पण खूप त्रास होते आणि त्रास होऊन नंतर आपलं यायचा जायचा त्रास, त्याच्यात इकडनं तिकडनं पुण्यामध्ये PMT पकडायची, इकडून तिकडं फिरायचं, पुन्हा नंतर ती PMT नुसत्या पळतच पकडायच्या, मिस्टरांना सुट्टी नसती, मीच जावं लागतंय. नंतर माझाही पोटाचा प्रॉब्लेम आहे, मला अँड्रोमेट्रिक सिस्टचा प्रॉब्लेम आहे आणि अँड्रोमेट्रिक सिस्टचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला सध्या आयुर्वेदिकची ट्रीटमेंट चालू आहे. कारण मी बाकीच्या तर हॉस्पिटल करून करून थकले आहे. त्यामुळं आता मी लास्ट पर्याय म्हणून आशा आयुर्वेदा हेच पर्याय निवडलेला आहे. तर चला, मी तुम्हाला काय तिकडनं पार्सल आले ते दाखवणार आहे. तर चला, आपण आता ते पाहूया. हे अशा प्रकारे पार्सल आलेलं आहे. तर चला, आता हे आपण खोलून बघूया. गोळ्या संपल्या असल्यामुळं हे काय केलं, पार्सलच मागवलं होतं. म्हटलं कुरिअर किती दिवसात येतं ते पण बघावं, कारण जायचं यायचं तेवढंच आपला ताप पण वाचेल. आणि असं जायला यायला तर पैसे लागतातच, मग कुरिअरला किती जातात ते पण बघायचं. हे काय मला कुठं नाही कात्री दिले, मोठी घेतली. किती पॅकिंग पण केलंय बघा. तुम्ही हे असंच घेतलंय ना? हे बघा, आपण तिथं गेल्यानंतर हे असंच ह्याच बॅगमध्ये देतात ते गोळ्या औषध. हे आशा आयुर्वेदाच्या हो काही पावत्या आहेत. आपल्याला गेल्यानंतर पण आपलं किती बिल झालंय, कशाला किती घेतलात पैसे हे दाखवतात. तर हे बघा, हो का, अशा पद्धतीने त्यांचे बिलिंगचे हे आहेत. भरपूर पैसे जातात पण रिझल्ट पण तसाच आहे. तर चला, हे 15 दिवसाचेच मला औषध गोळ्या माझ्या टॅबलेट आहेत. तर बघा तुम्ही आता. अरे बापरे, आता नवीनच हे औषध गोळ्या दिल्यात बघा ना. हे नाहीतर मोबाईल तरी पकडा. हे एक बॉटल दिले, आपण एक गोळ्या दिल्यात. हे पण नवीनच दिले. आता प्रत्येक वेळा मला देतात ना, त्यापेक्षा वेगळ्याच दिलेलं ते. हे बस्तीचं बॉटल आहे हे, आणि ते होते ना आपल्याकडं, गरजच नव्हती ना. बंद केलंय का ते कॅमेरा? तुम्ही बघू शकता, हे आहे बस्तीचं ते, आणि हे बस्तींच्या काड्या आहेत. ह्याला मात्र बस्ती म्हणतात. हे कोणाचं पोट वगैरे दुखत असेल, अति पोटाचा त्रास होत असेल तर त्यासाठी हे, आणि पोट साफ होत नसेल त्यासाठी आहे. ते माझ्याकडे उपलब्ध होत्या. मी सांगितलं होतं त्यांना की मला फक्त टॅबलेट माझ्या संपल्यात, तेवढंच द्या. पण तरी पण ह्यांनी हे पाठवलेलं आहे. तर हे बघा तुम्ही, हे ALAD म्हणजे ह्या जेवणानंतर आहेत ह्या गोळ्या. हे पण ALD जेवणानंतरच, सकाळी एक रात्री एक. हे पण ALD, आणि ह्याच्यावरती तर काही नावच नाही आहे. हे तर ह्याच्यामध्ये दिसायलात मला गोळ्या. तर हो का, हे पण बघू शकता तुम्ही. हे असे पॉकेट काय केलेत, भरणीमध्ये पॅक केलेत. आणि हे पण ALDच केले जेवणानंतर. आणि ह्याच्यात एक असणार आहे BLD पण, जेवणाच्या अगोदर पण. पण याच्यामध्ये तर काही दिसत नाही BLD. ALADच आहे. जेवणाच्या अगोदरची गोळी दिलेली नाही. त्यांच्या आहे का नाही लक्षात ते पण माहीत नाही, कारण सगळ्या जेवणानंतरच्याच आहेत. चुकून राहिलंय का काय विचारावं लागेल.
ठीक आहे. तर हे असं पद्धतीने त्यांचं ट्रीटमेंट आहे. तर फ्रेंड तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने आलेलं आहे. तर चला आता इथंच आपला हे व्हिडिओ क्लोज करूया आणि आता त्यांना फोन करून विचारूया गोळ्यांचं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.